नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 30 जुलै 2026 आणि 30 जुलै 2026 चे आपण पाहतोय महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि आपण पाहायला गेलं सध्या येणाऱ्या सरळ सेवा, एमपीएससी, तलाठी भरती आणि किंवा पोलीस भरतीसाठी उपयुक्त असा आपण चालू घडामोडी हा विषय आपण घेत असतो. आणि मित्रांनो, रोजचे 12 प्रश्न असतात, खूप मेहनतीने काढलेले असतात आणि व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. आणि आपण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय यासाठी सुद्धा आपण कमेंट करा. ओके, चालू करूया आपण महत्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री कोण बनले? तर उत्तर होतं प्रल्हाद जोशी बनलेले आहेत. आजचा पहिला प्रश्न, मिशन गोल्डन स्पाइस या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? मिशन गोल्डन स्पाइस या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर तर लाकाडोंग हळदीला जागतिक ब्रँड बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता आपण त्याबद्दल आपण डिटेल पाहूया. मेघालयातील लोकाडोंग हळदीसाठी मिशन गोल्डन स्पाइस सुरू. माहिती, मेघालयातील पश्चिम जानतिया हिल जिल्ह्यात पिकवली जाणारी लोकडोंग हळद ही जगातील सर्वोत्तम हळदीपैकी एक मानली जाते. तिच्यात 7 ते 12% कर्क्युमिन असल्यामुळे औषधी व निर्यात मूल्य जास्त आहे. या हळदीला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी मेघालय सरकारने मिशन गोल्डन स्पाइस एकात्मिक लाकाडोंग हळद मूल्य साखळी संवर्धन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी 175.45 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून 2025 ते 30 या 5 वर्षात 2 टप्प्यात राबवला जाणार आहे. योजनेचा लाभ 17,500 शेतकऱ्यांना मिळणार असून त्यापैकी 99% महिला आहेत. तसेच सुमारे 3,000 नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. ओके, दुसरा प्रश्न, 21वी पूर्व आशिया शिखर परिषद, ठीक आहे, ईस्ट आशिया समिट EAS कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे मनिला, फिलिपाईन्स मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. कुठे? मनिला, फिलिपाईन्स. ओके, पुढं तिसरा प्रश्न, जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड आहे. जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे छत्तीसगड पहिले राज्य. माहिती, 16 जुलै 26 रोजी छत्तीसगडने जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली रिस्क बेस्ड बिझनेस अप्रुव्हल सिस्टम लागू केली. हा उपक्रम छत्तीसगड ईज ऑफ डुईंग बिझनेस कायदा अंतर्गत राबविण्यात आला आहे. या प्रणालीत उद्योगाचे कमी, मध्यम, जास्त जोखीम अशा गटामध्ये वर्गीकरण केले जाते. कमी जोखीम असलेल्या उद्योगांना स्वप्रमाण जलद मंजुरी, कमी सरकारी तपासणी मिळते. तर जास्त जोखीम असलेल्या उद्योगांची नियमित व कडक तपासणी केली जाते. यामुळे उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न आपण पाहतोय, अँडी बर्नहम कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे? आता हे घेण्याचा मूळ उद्देश काय? थोडं तर खाली पॉईंट सांगतो तुम्हाला. युनायटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान अँडी बर्नहम झालेले आहे. त्यासाठी हा प्रश्न घेतलाय, लक्षात असू दे की आपल्याला माहित पाहिजे की हा प्रश्न कुठच्यासाठी. तर ते आपण जर पाहायला घेतलं तर ते कोणत्या पक्षाचे आहेत आपल्याला विचारलेलं आहे. कोण? अँडी बर्नम. आता ते कोण झालेत? युकेचे काय झालेत? पंतप्रधान झालेले आहेत. हे सगळ्यात पहिलं आपल्याला माहित पाहिजे. आणि ते कोणत्या पक्षाचे? मजूर पक्ष, लेबर पार्टीचे आहेत, ते लक्षात ठेवा. युकेचे नवीन पंतप्रधान अँडी बर्नहम. माहिती, 20 जुलै 26 रोजी अँडी बर्नहम युनायटेड किंगडमचे 59वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी सर कियर स्टर्मर यांची जागा घेतली. ते मजूर पक्षाचे नेते असून मेकरफील्ड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2017 पासून ते ग्रेटर मॅनचेस्टरचे महापौर म्हणून सलग 3 निवडणुका जिंकल्या. त्यांना किंग ऑफ द नॉर्थ, उत्तरेचा राजा या टोपण नावानेही ओळखले जाते. ब्रिटनचे एक वैशिष्ट्य, तेथे एकत्रित लिखित राज्यघटना नाही. ठीक आहे, हा पण एक माहित पाहिजे. अँडी बर्नहम कोण आहे मित्रांनो? आता युकेचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. पाचवा प्रश्न, भारत हा WTOचा मत्स्यपालन अनुदान कराराला
मान्यता देणारा कितवा सदस्य देश ठरला आहे? बघा, मत्स्यपालन अनुदान करायला मान्यता देणारा कितवा सदस्य देश ठरलाय? तर 123वा देश ठरलेला आहे. डिटेल पाहूया. भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्यपालन अनुदान करायला एग्रीमेंट ऑफ फिशरीज सबसिडीज सबसाइडीज ओके AFS मान्यता दिली आहे. माहिती, भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्यपालन अनुदान करायला AFC मान्यता दिली असून हा करार स्वीकारणारा 123वा सदस्य देश ठरला आहे. या कराराचा उद्देश बेकायदेशीर अनियमित मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या अनुदानावर निर्बंध आणणे हा आहे. सागरी जैवविविधतेचे संरक्षण, मत्स्य संपदेचे शाश्वत व्यवस्थापन या कराराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, आपण पाहतोय 6वा प्रश्न. भारतात पहिली अर्बन नाईट सफारी कोणत्या राज्यात उभारली जात आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात ती उभारली जात आहे. मित्र, पाहायला गेलं तर लखनौ येथील भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी, ठीक आहे. माहिती, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील कुकारेल राखीव वन क्षेत्रात भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी उभारली जात आहे. या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 1510 कोटी असून पर्यावरण संवर्धन, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना देईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत नाईट सफारी असलेला जगातील 5वा देश बनेल. पहिली नाईट सफारी 1994 मध्ये सिंगापूरमध्ये सुरू झाली. ठीक आहे, जगातील पहिली नाईट सफारी सिंगापूर 1994 आणि भारत जगात कितवा ठरेल? 5वा ठरेल. 7वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय टाइप 1 मधुमेह शिखर परिषद इंटरनॅशनल टाइप ऑफ डायबिटीज समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे जोधपूर राजस्थान. जोधपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. डिटेल पाहूया. आंतरराष्ट्रीय टाइप 1 मधुमेह शिखर परिषद 26 स्थळ जोधपूर राजस्थान. कालावधी 30 जुलै ते 1 ऑगस्ट. टाइप 1 एक दीर्घकालीन स्वयं प्रतिरोधक रोग आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशीवर हल्ला करते. त्यामुळे इन्शुलिनची निर्मिती अत्यल्प व पूर्णपणे बंद होते. रुग्णाला आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन, रक्तातील साखरेची नियमित तपासणी व तज्ञ डॉक्टरांचा सतत वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो. इन्शुलिनचा वैद्यकीय वापर प्रथम 1922 मध्ये सुरू झाला. कधी? 1922 मध्ये सुरू झाला. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. व आजही टाइप 1 मधुमेहावरील प्रमाणित उपचार आहेत. जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, 8वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय कोणत्या परिषदेत घेण्यात आलेला आहे? प्रश्न विचारला आपल्याला, तर उत्तर आहे सेंट पीटर्सबर्ग समिट, टायगर समिट 2010 मध्ये तो घेण्यात आलेला होता. ओके, डिटेल पाहूया. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. दरवर्षी 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. याची माहिती याची सुरुवात 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समिट मध्ये करण्यात आली. त्यावेळी TX2 हे ध्येय ठेवून जगातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला. वाघाचे वैज्ञानिक नाव है ना पॅन्थेरा टायगर्स. जगातील सुमारे 70% वाघ भारतात आढळतात. भारतात 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. 23 मध्ये इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, बोर, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री ते 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात टोटल 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. माहित आपण पाहतोय 9वा प्रश्न. जगातील दुसरा सर्वात जुना गोलाकार खडक कोणत्या राज्यात सापडलेला आहे? पाहायला गेलं याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात तो सापडलेला आहे. 10वा प्रश्न. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत? तर पाहायला गेलं तर तेलंगणा राज्यात सर्वाधिक नोंदणी नोंदवण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न. दरवर्षी आयकर दिन केव्हा साजरा केला जातो? तर पाहायला गेलं तर 24 जुलै रोजी साजरा केला जातो. ठीक आहे, ओके. 26 मध्ये 167वा आयकर दिन साजरा करण्यात आला. ठीक आहे, 167 वा लक्षात ठेवा. ठीक आहे, का साजरा करतात? 24 जुलै 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश भारतात प्रथमच आयकर लागू केला. महत्व, भारतातील कर प्रणालीचा इतिहास आणि आयकर विभागाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. 12वा प्रश्न.
जागतिक कारगिल दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर सगळ्यांना माहिती 26 जुलै रोजी साजरा करण्यात येत असतो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, जगातील सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या रेल्वे जाळ्यात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? मग जगातील सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या रेल्वे जाळ्यात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? ऑप्शन आहे भारत, चीन, स्वित्झर्लंड, जपान. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. आणि मित्रहो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.